नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे भात लावायला आणि आज आम्ही भात लावणार आहे. पावसानं दांडी मारली पण आम्ही मोटरीचं पाणी लावून आज भात लावणार आहे. आमच्याकडे भात लावणी म्हणतो किंवा रोपं लावले पण म्हणतो आहे आम्ही. तर भात कसं लावतं तुम्हाला दाखवतो, चला. तर आलो मी आता भात लावतात तिथं आणि माझ्या पाठीमागे बघत असाल त्या आई त्यानं आमची भात लावायले, मी पण लावणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे भात लावलं जाते. ज्या दोन दोन कांडे घेऊन पावसाने दांडी मारली पण आम्ही मोटरीचं पाणी वापरून असं भात लावतो. इकडे नांगरणी चालू आहे हे बघा, आणि तिकडं मेरतेन घालतात चिखलाची, आणि तिकडं आहे पाव टेलर. हे बघा, ह्याला तुमच्याकडं लावण्यासारखं ह्याला पाव टेलर म्हणतात. हे बघा, आणि इकडं मॅर घालणं चालू आहे. अशा प्रकारे मेर घालतात. काय म्हणतात का हे 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 मॅर घालतात का? हां, हे मॅर घालतात भाषे. नाही भात लावणी म्हणतात. या आहेत तरव्याच्या पेंड्या. हे बघा, अशा प्रकारे बांधले जाते. असं एकत्र करून ठेवतात. एवढं झालाय आपला पाव टेलर चालू. आमचं जाते घालायला मेर. पावसानं दांडी मारली आहे त्यामुळे आम्ही पाईपलाईन करून इकडच्या गाड्यामध्ये पाणी घेऊन जाणार आहे सर्व. सारणी घेऊ का? सारणी घे. याचं पाईप आहे, जोडायचं. बघा, पावसानं दांडी मारली, पाऊस नाही काय नाही, आणि माणसं केलेत भात लावणी करायला. तिकडे पाऊस दिला नाही त्यामुळे पाईपलाईन करायला लागलं. थोडंसं पाणी आहे मोठं. फोड नको, सारखीच ठेव. ही तुम्हाला सारण दिसायला सारण म्हणतात, सारणीतलं पाणी. पट्टीपर्यंत हे बघा मित्रांनो, एक काम करतो, काढ पेंड आहे तिकडं भात लावून चालू आहे. तर आपल्याला ती तरव्याची पेंडी आहे, घेऊन हे बघा, हा एक गाडा चिखल करून झाला. आता भात लावायचं. तिकडे जसं लावलेत तसं तिथं पण लावायचं. ह्याला युरिया खत थोडंसं मारायचं आणि त्याला लावायचं.
त्यासाठी त्या पेंड्या ठेवल्यात बघा तिकडे. कडेन जरा पाणी घालायचं. तर मंडळींनो, हे बघा आमच्या साईडच्या काकांनी काल भात लावणी केलेत. तेव्हा असं भात लावलं जातं. हे कालचं आहे, संपूर्ण सगळं दिसायला ते आमच्या काकांचं आहे बघा. 1 2 3 4 5 6 गाद्या आहेत. सगळे काल लावलेले आहेत. म्हणजे 2-3 दिवस लागले या गाद्यांना लावायला. पण अशा प्रकारे भात लावणी केली जातं बघा. आम्ही रॉप लावलो म्हणतात कोकणी भाषेमध्ये, आणि शुद्ध मराठीमध्ये म्हटलं तर भात लावणी. तर कसं वाटलं आमची शेती आणि भात लावायची पद्धत? तर मित्रांनो, सगळी कामं झाली, पाईपलाईन वगैरे केलं आहे. आणि हे बघा, हा एक गादा लावून झाला आहे. पलीकडचा आहे तो तरवा आहे. आणि हे सगळं आमचं जेवण ठेवलेलं आहे. आणि पाऊसच नाही मित्रांनो, पाक ऊन पडलंय बघा. हे बघा, जरा म्हणून पाऊस नाही आहे, ऊन आहे. आणि हे लावल्यानंतर कसं कोमेजून गेले बापा. पाऊस असला आणि लावला का नाही असं अजून जिवंत होते ते, आणि हिरवं गार दिसतात. हे बघा, त्या भाताच्या पात्या सगळ्या पूर्ण वाळून गेले. हे बघा, इकडं आमचं दुसऱ्या गादात लावणी चालू झालंय. हे दिसतात ते आमचे पप्पा. इकडे माणसं केलेत मजुरीची. ही आमची आई, आणि इकडं आलेली ही सगळी मजुरीची माणसं आहेत. 1 2 3 4 5 जण आहेत. असं म्हणतात आता, असं लाभ बरं वाटतं. तरी बी 3-4 वर्ष आली घ्या. हां, त्यांना आई आमची एकटीच लाग. कोण तुमची खरं वाकड, माझी अशी वाकडी झाली. दुसरा भाग घेतलाय, ही एवढं आहे ते माझं. हे बघा, कमेंटमध्ये सांगा मी त्यांच्याबरोबर लावलंय व्यवस्थित नाही, दाखवू. या आमच्या गावचा व्हिडिओ बघून असतील पूर्ण, शिगम्याचा करून. तो कसला व्हायरल झाला माहिती आहे?